हॅलो पेरेंट्स, नवीन आयकॉनवरती मी अमृता. गर्भसंस्कार वर्कशॉप डे 18 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बेबी ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी पार्ट 2 बघणार आहोत. जो पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल ॲक्टिव्हिटीचा, तर आपल्या चॅनलवरती तो अवेलेबल आहे. बेबी ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत पझल सॉल्विंग स्किल्स. पझल्स म्हणजे काय? तर सोप्यात सोपी भाषा म्हणजे पझल्स म्हणजे कोडी. तर कोडी सोडवल्यामुळे आईला काय फायदे होतात? आई जेव्हा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवत असते, तेव्हा आईचा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन दोन्ही ॲक्टिव्हेट होतात. म्हणजेच लॉजिकल ॲक्टिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग या दोन्ही गोष्टी आईकडून होतात. त्याच्यामुळे त्या बाळाकडूनही होतात. त्याच्या मेंदूचा विकास झपाट्याने होतो. त्याचसोबतच पझल सॉल्व्हिंगच्या ॲक्टिव्हिटीमुळे बाळाच्या मेंदूला चालना मिळते. बाळाचा फ्युचरमधला IQ वाढण्यास मदत होते. बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट, न्यूरॉन्स झपाट्याने वाढतात. डिसिजन मेकिंग स्ट्रॉंग होतं. आईची आणि बाळाची दोघांचीही एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवायला मदत होते. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ही ॲक्टिव्हिटी करत असताना आपल्याला काय काय गरजेचं आहे. मी तुम्हाला 4 ते 5 दिवसाच्या शीट्स देणार आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या अवेलेबल होतील. तर त्या शीट्सची तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे. तुम्ही एका शांत ठिकाणी व्यवस्थित बसायचं आहे आणि कुठलीही ॲक्टिव्हिटी किंवा कुठलीही गोष्ट करत असताना बाळाला पोटावरती हात फिरवून तुम्ही सांगायचं आहे, की "हे बाळा, आज आपण पझल सॉल्व्हिंग ॲक्टिव्हिटी करणार आहोत. त्याच्यामुळे तुला खूप फायदे होणार आहेत. सोबत मलाही खूप फायदे होणार आहेत." सो प्रत्येक ॲक्टिव्हिटी करण्याच्या अगोदर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स नेहमी बोलायची आहेत. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह अफर्मेशन्समुळे बाळाचा विकास होण्यास मदत होते. त्यासोबतच बाळामध्ये सकारात्मक विचार जास्त वाढीस लागतात. पॉझिटिव्ह अफर्मेशनचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. पझल सॉल्व्ह करताना शांत ठिकाणी बसायचं आहे, पोटावरती हात ठेवायचा आहे, बाळाला पॉझिटिव्ह अफर्मेशन सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही दिलेल्या शीटवरचे पझल सॉल्व्ह करायला सुरुवात करायचं आहे. तुम्ही कोणतेही सिंपल पझल सॉल्व्ह करू शकता, जसे की आपल्या पेपरमध्ये येणारे कोडी किंवा शब्दसंग्रह, सुडोकू, वर्ड पझल. त्याचबरोबर मॅथ्सचे जे पझल्स असतात किंवा मॅथ्सची छोटी-छोटी बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या गोष्टी छोट्या-छोट्या तुम्ही स्वतःही टाईमपास म्हणून दिवसातून 20 ते 30 मिनिटं करू शकता. ॲक्टिव्हिटी करत असताना मोबाईलचा वापर टाळायचा आहे. जास्त करून मोबाईलचा वापर प्रेग्नन्सीमध्ये खरंच खूप हानिकारक असतो. सो कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी गर्भसंस्कार करत असताना स्वतःच्या जवळ मोबाईल ठेवायचा नाही आहे आणि आपण जी कोडी सोडवतोय किंवा जे म्युझिक ऐकतोय, त्या गोष्टींमध्ये मन रमवायचं. सो ही ॲक्टिव्हिटी कधी करायची आहे? याच्यापुढे मी तुम्हाला त्या शीट्स दाखवणार आहे, की तुम्ही या पझलची आन्सर तुम्ही मलाही कॉमेंटमध्ये सांगू शकता. सो ही पझल सॉल्व्हिंगची ॲक्टिव्हिटी दिवसातून रोज 20 ते 30 मिनिटं तुम्ही करायची आहे. सकाळी किंवा झोपण्याआधी जर केली तर उत्तमच आहे. कोणत्याही दोन्हीपैकी एका वेळेत तुम्ही ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. जास्त कठीण पझल सॉल्व्ह करायला घेऊ नका. त्यामुळे डोक्यावरती जास्त ताण येतो आणि जो की आपल्या प्रेग्नन्सीला हानिकारक असतो. त्याच्यामुळे तुम्ही सिंपल मॅथ्सचे पझल्स सोडवायचे. सो पझल सॉल्व्हिंग सोबतच मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी देणार आहे. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती काही शब्द दिसतील. त्या शब्दातून तुम्ही छोटे-छोटे शब्द तयार करून मला कॉमेंटमध्ये सांगायचेत, की या शब्दांमधून किंवा या अल्फाबेट्समधून कोणते अजून शब्द तयार होतात. यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळण्यास मदत होईल. सो आता आपण बघूया स्क्रीनवरचे शब्द. सो या होत्या 5 दिवसाच्या पझल सॉल्व्हिंग ॲक्टिव्हिटीज 5 पेजेस. जर तुम्हाला हवे असतील तर मी स्वतः एक जी वही घातलेली आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, त्याच्यातही तुम्ही ही सम्स सॉल्व्ह करू शकता.
रोज 5 ते 10 मिनिटं तुमच्या बाळासाठी तुम्ही द्यायची आहेत. आपल्या चॅनलवरती पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, त्याचबरोबर गर्भसंस्कार म्युझिक, त्याच्यानंतर अ, गर्भ गर्भसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या धार्मिक गोष्टी, त्याचबरोबर गुरुचरित्राचे अध्याय, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. जर आवडल्या तर आपल्या नवीन ऐपण या चॅनलला प्रेग्नन्सी आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्या